नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळाल्याने मुंबईत शरद पवार गटाची निदर्शने. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने आता शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी शरद पवारांच्या समर्थनार्थ तसेच अजित पवार गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. निवडणूक आयोग भाजपाची बटीक झालेली आहे. पक्ष आणि चिन्ह गेलं असलं तरी पक्षाचा बाप एकच आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा फटाके फोडून जल्लोष. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांचे असल्याचा निर्णय दिल्याने चोपड्यात फटाके फोडून ढोल ताशे वाजवत मोठ्या उत्साहात जल्लोष केला. बुलढाण्यात शालेय पोषण आहार कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, किमान वेतन, ग्रॅज्युटी, पेन्शन मिळावे या मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कामगार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सोलापुरात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे आंदोलन. यावेळी शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला गेल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सरकार विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमचे चिन्ह आणि पक्ष म्हणजे शरद पवारच निवडणूक आयोगाचे डोके फिरल्यामुळे असे निर्णय देत आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. अमरावतीतील मराठा आरक्षणातील सगळे सोयरे शब्दाविरोधात ओबीसीचे स्वाक्षरी अभियान. राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी निर्गमित केलेल्या अधिसूचनेतील सगळे सोयरे या शब्द प्रयोगाला विरोध दर्शवण्यात आला. यावेळी सगळे सोयरे या शब्द विरोधाला पोस्टाने 1000 हरकती राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्या आहेत. या स्वाक्षरी अभियानाचे नेतृत्व माजी खासदार अनंत गुढे तसेच ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर यांनी केले. वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गव्हावर विविध रोग आल्याने या पिकावर संकट आले आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने गहू पिकावर मर रोग व अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषध फवारणी करीत आहे. खरीपात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीत उसनवारी करून पेरणी केली. मात्र संकटाची मालिका संपत नसल्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नांदेड येथे काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पदाधिकारी मेळाव्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थितांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. येणारी निवडणूक कोणतेही विघ्न न करता पार पडावी यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी दिली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ते कामोठे येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी कामोठे येथील बौद्ध मंदिराला भेट दिली आहे. जळगावात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार गटाचा निषेध. या दरम्यान अजित पवार यांना खालच्या भाषेत बोलून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या हातावर बांधल्या होत्या. शरद पवार व अजित पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही अनर्थ होऊ नये म्हणून जळगावात जिल्हापेठ पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी दिसून आला. अजित पवार यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह भाषेत घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 18 पदाधिकाऱ्यांविरुद्ध जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जळगावात अजित पवार गट आनंद साजरा करत असतानाच याच चौकात दुसऱ्या ठिकाणी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन अजित पवार व यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह शब्दाचा वापर करत घोषणाबाजी करण्यात आली. यापुढे अजित पवार यांच्या विरुद्ध एकही अपशब्द सहन केला जाणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.